पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल परिवारातील एक सहकारी संस्था अशी ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी सूतगिरणीच्या सोलापूर रस्ता येथील विस्तीर्ण जागेवर सूतगिरणी उभारली जाणार अशी चर्चा होत आली होती। मात्र पुढे सहकारी सूतगिरणीच्या उभारणीबाबतच्या धोरणात राज्य शासनाने अचानकपणे बदल केल्यानं सुरुवातीच्या काळातच सूतगिरणीची उभारणी रखडली। विठ्ठल परिवारातील संस्थात्मक जाळे मजबूत करण्यासाठी सूतगिरणीच्या उभारणीसह इतरही सहकारी संस्थांचे जाळे निर्माण होण्याची आवश्यकता प्रतिपादन करण्यात येत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं। मात्र अनंत अडचणींना तोंड देत या विठ्ठल सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दिनकर बापू पाटील हे जिद्दीने वाटचाल करताना दिसून आले। अतिशय मोक्यावरील सूतगिरणीच्या जागेचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी पाठपुरावा करताना दिसून आले। विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनीही दिनकर बापू पाटील यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याचं दिसून आलं। तर आता आमदार व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही सूतगिरणीचे चेअरमन व संचालक मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना मोलाची साथ देताना दिसून येत आहेत। यातूनच काही महिन्यांपूर्वी सूतगिरणीच्या जागेत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला आणि आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रस्तावित श्री विठ्ठल सूतगिरणीच्या विस्तीर्ण जागेच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा हरिभक्तपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या शुभ हस्ते तर आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दिनकर बापू पाटील यांनी सूतगिरणीच्या सभासदांसाठी राबवण्यात आलेल्या योजनेची माहिती देत पुढील काळात निश्चितपणे या ठिकाणी विकासात्मक भूमिकेतून उभारणी केली जाईल आणि निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिली। तर प्रमुख अतिथी हरिभक्तपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांनी व्यापार उद्यम करताना नीतिमत्तेची जोड असेल तर निश्चितपणे यश मिळतं असे आशीर्वचन दिले। तर मराठा समाजाच्या आंदोलनात आमदार अभिजित पाटील यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करीत विठ्ठल परिवारास मनासारखा नेता भेटल्याचं सांगितलं। यावेळी विठ्ठल परिवारातील विविध नेत्यांनी एकत्र येण्याची अपेक्षाही व्यक्त केली। तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातील कुठल्या नेत्याविरोधात आपण नसून आपली लढाई समोरच्याची आहे। आपल्या परिवारातील विविध संस्थांच्या वाटचालीसाठी आपण सदैव एकीने पुढे गेले पाहिजे असे प्रतिपादन करीत विठ्ठल सूतगिरणीच्या जागेत सहकारी बाजार समितीच्या माध्यमातून या भागातील शेतकरी उद्योजक यांना नवनवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगत सूतगिरणीच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली। शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रस्तावित श्री विठ्ठल सूतगिरणीच्या विस्तीर्ण जागेच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा हरिभक्तपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या शुभ हस्ते तर आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार, माजी व्हाईस चेअरमन मोहन कोळेकर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी माने, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विविध संचालक, विठ्ठल सहकारी सूतगिरणीचे संचालक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले, सुभाष भोसले, सहकार शिरोमणी कारखाना बचाव समितीचे ॲडव्होकेट दीपक पवार, आम आदमी पक्षाचे महादेव पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील विविध नेते मंडळी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी 34 एकर जमीन आपल्या संस्थेची आहे। तर या ठिकाणी एक रोपटे आपण लावले आज पहिलं। अशाच प्रकारे
त्याचा विस्तार करून या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी सभासद यांच्यासाठी काय करता येते का, मार्केट कमिटीच्या माध्यमातून काय करता येते का, आपल्या लोकांची मागणी आहे या ठिकाणी आम्हाला महाग गाळे द्या, गोडाऊन बांधून आम्हाला द्या, आम्ही घ्यायला तयार आहोत, संस्थेच्या मालकीचे बांधा. कारण आपल्या लोकांची त्या ठिकाणी अडवणूक होतोय व्यापारी कमिटीमध्ये, मार्केट यार्डामध्ये. त्या सर्व लोकांना आव्हान आम्ही बसून न्याय देऊ शकतोय का याची आम्ही चाचपणी करतो. आमच्या निमंत्रणाला, आमच्या सर्वांच्या निमंत्रणाला आमदार साहेब महाराज इथे हजर राहिले त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्हाला पाहिल्यानंतर मला एक वाक्य आठवतं, तेवढंच वाक्य बोलतो. मनासारखा नेता आणि नेत्यासारखं मन जर कोणाचं असेल, आदरणीय आबा पाटलांचं आहे. आता पाटील साहेब आबा सगळे पाटल आहेत, आबा भरपूर आहे आणि सगळे आपली लोक आहेत. त्यामुळे आबाचा विचार आणि तुमचा विचार एक व्हावा आणि हा विठ्ठल परिवार एकच विठ्ठल आहे, एकमेव अद्वितीय, एकम ब्रह्म असं म्हटलं जातं. त्या तत्वानुसार आपण सर्वजण एकत्रित येऊन या उद्योगधंद्याला जे औदुंबरांनी 1980 सालामध्ये स्वप्न पाहिलं, कैलासवासी यशवंत भाऊनी असतील, राजबापू असतील, भारतनाना असतील, आणि ते स्वप्न आज आबांच्या पाठीवरती आहे आणि ते तेवढ्याच लिहिल्या पद्धतीनं मोठ्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन पुढे जात आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. या सगळ्या व्यापारी संकुलाला गाळ्याला शुभेच्छा देतो. हे गाळे घेतल्यानंतर आपल्या पिढीला, फक्त तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे, धंदा लगेच बसल्या लगेच चालत होत नसतो. फक्त सातत्य असलं पाहिजे. तुम्ही खुर्ची सोडू नका. आपला घोळ काय होतं, 1 महिना झाला की कामगार ठेवतोय की मला फिरायला जातो, खुर्चीवरच बसत नाही. हे व्यापार संकुलातले आपण गाळे घेतल्यानंतर हे उद्योगधंदे, व्यवसाय हा वाढवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी तनमनधनाने सातत्यपूर्ण करूया, एवढी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. संयोजकांनी आदरणीय प्राध्यापक तुकारामजी मस्के सर, आमचे लिंकर बापू पाटील असतील, आबा आणि हा सगळा विठ्ठल परिवार. खरं तर इतके दिवस मी आबा इथे येतोय, त्यामुळे मला विठ्ठल परिवारापेक्षा वेगळं वाटतच नाही. आबा मगाशी म्हणाले महाराजाचा सत्कार करा आणि एकच सत्कार करा, बाकीचे करू नका. मी त्यांना हळूच म्हटलं, आबा मला बाजूला ढकलायचा नाद आहे काय? त्यांनी सांगितलं पुढचं, मोठी माणसं कशी असतात, त्यांनी सांगितलं नाही तुम्ही महाराज म्हणून आहात, तुम्ही एका पांडुरंगाचे सेवक आहात म्हणून आहात, पण मी माझ्या अंतकरणातल्या भूमिका आज तुमच्या समोर मांडतो. आम्ही पांडुरंगाची सेवा करू शकलो कारण त्या पांडुरंगाला वाचवणारे पाटील आपण आहात. त्यामुळे तुमचा सत्कार सुद्धा या परिवाराच्या वतीनं झाला आणि तो व्हायला पाहिजे होता. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल आभार व्यक्त करतोय. श्री विठ्ठल शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या व्यापारी गाळाचे उद्घाटन आज ज्यांच्या संकल्पनेतनं ही सूतगिरण सुरुवात झाली. संकल्पना कर्मवीर कैलासवासी औदुंबरांना सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी ह्या सूतगिरणीची संकल्पना मांडली आणि त्यानंतर त्या परिवाराला यशवंत भाऊ पाटलांनंतर राजभाऊ पाटील साहेब असतील, वसंतदादा काळे साहेब, भारतनाना बालके साहेब, राजूबापू पाटील साहेब, कृष्णात भाऊ पूर्वज, सर्व ज्येष्ठ आणि यांच्या सोबत देगावचे राजेंद्र पाटील ज्यांनी या सूतगिरणीसाठी स्वतः फिरून संकल्पना राबवण्यासाठी त्या सर्व नेते मंडळींना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि या व्यापारी गाळे बांधकामाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आज पार पडला ते हबप डॉक्टर किरण महाराजजी बोधले
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक हबप मधुकर आबा नाईकनवरे, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर बापू गायकवाड, आमचे सहकारी मानाजी बापू माने, आप्पासाहेबजी जाधव साहेब, आपल्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे मॅडम, सुभाषदादा भोसले, अर्जुनरावजी पाटील, आमचे मार्गदर्शक लक्ष्मण आबा पवार साहेब, मोहनअण्णा कोळेकर साहेब, रामदास बापू चव्हाण, बाळासाहेबजी पाटील, सुप्रभातचे अध्यक्ष धनाजी बापू देशमुख, सुधीर आबा भोसले, दिलीप नाना कुरवत, शिवाजीराव भिंगारे, भास्करराव मोरे, राजाभाऊजी शिंदे, आमचे सहकारी मित्र रणजितजी पाटील, महादेवजी देठे, अतुलजी चव्हाण, सुरेश तात्या सावंत, ॲडव्होकेट भारतजी भोसले साहेब, खंडू बापू बप्पा पाटील, पाटील सर, महादेवजी चव्हाण, सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, सूतगिरणीचे सर्व संचालक, आजी माजी संचालक, सर्व ज्येष्ठ नेते, समोर बसलेले सर्व प्रमुख वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू, आज गेल्या वेळेस जयवंत महाराज बोधलेंच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं आणि आज किरण महाराज बोधलेंच्या हस्ते त्याचं शुभारंभ होतोय. मग जसं मगाशी महाराजांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा का महत्व, तर महाराज कुठलंही शुभ कार्य, कुठलीही सुरुवात ही ज्याच्या हातून व्हायला पाहिजे, त्याचं मन चित्त त्या ठिकाणी स्थिर असणारा, ज्याच्या मनामध्ये चित्तामध्ये सातत्यानं प्रभूचं नामस्मरण, विठ्ठलाचा जय जयकार जप करणारा आणि समाजाप्रती प्रबोधनाची भावना असणारा, या बोधले घराण्यानं आतापर्यंत आपल्यासारख्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी घडवल्या आणि मग आपण या ठिकाणी शुद्ध हेतून आपल्या हातून ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस याला यश कीर्ती लागल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या वेळी मला आठवतं महाराज बोलताना म्हणले होते बापू की ज्यांनी आपल्याला सुरुवात करताना की सुरुवात करतोय बरेच वर्ष राहिलं होतं, परंतु ती प्रत्यक्षात यायसाठी खरं दिनकर बापूंनी त्या ठिकाणी कष्ट घेतले आणि दिनकर बापूंनी ज्यावेळेस एकत्र बसल्यानंतर मी जरी लहान असलो तरी आम्हाला त्या ठिकाणी बापूंनी सगळ्या गोष्टी समजून घेऊन बापूंनी पुढं त्या ठिकाणी हा विचार ज्यावेळेस मांडला की आपण हे गाडे करणं म्हणजे इथं बसायला सुरुवात होणं आणि इथं बसायला ज्यावेळेस बापू सुरुवात होईल त्यावेळेस कमीत कमी इथे येणारा माणूस तिथं विठ्ठल सूतगिरणी आहे की फक्त जागा आहे असं सांगितलं जायचं, परंतु आज मात्र बोर्ड इथं लागल्यामुळं त्याचं अस्तित्व निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि मग या माध्यमातून आज सुरुवात झाली आहे. मागच्या वेळी देखील हेच विषय आपल्याला आता बापूंनी बोलताना सांगितलं की आबा जसं मार्केट कमिटीत आपल्याला अडचण आहे तिथं ठराविक विचारसरणीच्या आणि ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी तिथं जागा दिली जाते आणि मग आपल्या विचाराच्या आपल्या विठ्ठल परिवाराच्या लोकांना त्या ठिकाणी आपण बघितलं असेल भारतनानांच्या काळात एक तिथं घटना घडली होती, ज्यांनी नानांचा प्रचार केला म्हणून त्यांचा गाळा बंद ठेवला होता. असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडले आणि मग त्या माध्यमातून
आता आपल्याला इथं मार्केट कमिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तर सरकारनं नवीन एक GR काढला, त्याच्यामध्ये आपल्याला इथं मार्केट कमिटी करता येईल. आणि मग बापूंची आमची चर्चा देखील झाली. तर आबा काही लोक आहेत ज्यांनी आता टेंभुर्णीला एक मार्केट कमिटी सुरू केली, जी स्वतः त्यांनी त्या ठिकाणी व्यापार आणलाय, तिथं उद्योजक आणले, तिथून सगळा माल घेतला जातो. आता योगायोगानं मतदारसंघामध्ये टेंभुर्णी आहे. टेंभुर्णीची परिस्थिती अशी आहे की टेंभुर्णीमध्ये आज सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट, आणि देशामध्ये जेवढी केळी एक्सपोर्ट होती म्हणजे देशात 37,000 कंटेनर एक्सपोर्ट झाली, त्यातली 23,000 कंटेनर फक्त आपल्या टेंभुर्णी भागात नव्हते. देशाच्या 50% केळी एक्सपोर्ट तिथून झाली. आणि मग त्याच्यासाठी लागणारं कोल्ड स्टोरेज, त्याच्यासाठी लागणारे त्या ठिकाणी बॉक्स पॅकिंग, त्याच्यासाठी लागणाऱ्या लॉजिस्टिक, ह्या सगळ्या गोष्टी या आज टेंभुर्णी MIDC जागा शिल्लक नाही. आज आपण या माध्यमातून मागच्याच वेळी बसल्यानंतर बापूंची आमची चर्चा झाली, सर्व संचालक मंडळ बसले होते. तर आबा इथं आपण एक कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून काही कंपन्यांशी बोलणं करून दिलंय, आणि त्यांच्या माध्यमातून 2,500 टनाचे 2 कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी इथं करायचे, ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपल्या भागातला द्राक्ष असतील, बेदाणा असेल, आपल्या भागातला डाळिंब असेल, केळी असेल, जे जे आपल्या भागातलं उत्पादन आहे ते त्या ठिकाणी इथं ठेवता येईल. आणि या माध्यमातून आपल्या संस्थेच्या संलग्न त्या ठिकाणी एक व्यवसाय सुरू होईल. या माध्यमातून लोक इथे येतील, आणि या माध्यमातून ज्यांना जे आवश्यक आहे ते या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याची सेवा करत असताना हा एक आपल्याला भाग करता येईल. सूतगिरणीच्या बाबतीमध्ये बापू बोलताना सांगायचं राहिलं बापूंनी, मला वाटतं माझ्यासाठी शिल्लक ठेवलं. तर आबा अण्णा आम्ही त्या ठिकाणी तो प्रस्ताव 81 कोटी रुपयेचा त्या ठिकाणी सोलापूरवरनं नागपूरवरनं आता मुंबईमध्ये पोहोचलाय. आणि आता मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ह्याच्यासाठी 5-45-50 ही योजना आहे, ज्याच्यामध्ये 5% रक्कम ही आपल्या सूतगिरणीला भरावं लागेल, 45% रक्कम ही सरकार आपल्याला देणार, आणि 50% आपल्याला कर्ज घ्यावं लागणार. अशी 5-45-50ची योजना आहे. त्यात 81 कोटी रुपयाला सरकारकडनं मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 40 कोटी रुपये सरकारचे मिळतील. म्हणजे आपले 5% 45 असे 50% 40 कोटी मिळतील. आणि या 40 कोटीवरती आपलं काम त्या ठिकाणी 50% येईपर्यंत आपल्याला कर्ज देखील उपलब्ध होईल. आणि या दरम्यानमध्ये 25,000 स्पिंडलची त्या ठिकाणी सूतगिरण जिनिंग सहित त्या ठिकाणी टाकण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. आणि याला यश आल्यानंतर जे अवधूमनांनी स्वप्न बघितलं होतं ते 1980 सालचं ते आज 2025 म्हणजे साधारण 45 वर्षांनी आपल्याला त्याला मूर्त स्वरूप देता येईल. आणि प्रत्यक्षात ज्या दिवशी ती सूतगिरण चालू होईल आणि आपल्या भागातल्या 1000-2000 लोकांना रोजगार निर्मिती होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण अण्णांच्या विचारावर चाललोय असं म्हणून गेल्याचा आपल्याला देखील त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अधिकार प्राप्त होईल. कारण अण्णांनी ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवण दिली की आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्या काळामध्ये अण्णांनी साखर संघात बसल्यानंतर सगळ्याला सांगायचे की तुम्ही उसाचा दर किती देणार, आणि सगळ्याचा उसाचा दर दिल्यानंतर अण्णा उसाचा दर सांगायचे, आणि अण्णांच्या पुढं कुणाचेच धाडस नव्हतं उसाचा दर द्यायची. तीच आजची परिस्थिती महाराज आम्ही करून ठेवली आहे की आज मी मागे देखील बोललो की आम्हा किती वेळा मला विचारलं, किती वेळा अण्णा म्हणले, पण मी म्हणतोय 3500 म्हणलोय, वर कोणतं म्हणा लागणं म्हणत नाही की बोल. त्याचा एक फायदा फक्त झालाय की आपल्या सभासदाला पक्क माहित झालं आपल्याला मिळते. तर आता ज्यांचं आपलं तर मिळतेलं, पण ह्यांचं पण घालवावं लागतेल. आणि ह्यांचं घालवणे म्हणजे तिथल्या सभासदाला मिळणे, त्या शेतकऱ्याला मिळणे, आणि त्या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी
कारण त्या काळात देखील अण्णांनी स्पर्धा सुरू केली. त्या स्पर्धेमुळेच आज त्या ठिकाणी संस्था नावारूपाला आलं. शहापूरकर साहेब माझ्या अंदाजे मगाशी दिसले होते. शहापूरकर साहेब आले तर मला आठवत आहे की शहापूरकर साहेबांचा लेख वाचल्यानंतर त्या काळातली अण्णांची दूरदृष्टी आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी माहीत होती. शहापूरकर साहेबांनी अनेक वेळा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यांच्या लेखातून त्यांच्या माहितीतून की अण्णा कसे होते, अण्णांची विचारधारा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, कारण आम्ही तर त्यावेळेस खूप लहान होतो आणि मग हे आपल्या सगळ्याच्या माध्यमातून ऐकून त्या ठिकाणी त्या विचारधारेवरती चालत असताना आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून यावर्षी आपलं एक्सपान्शनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. आज आपला कारखाना 7,500-8 हजारावरून 14,000वर त्या ठिकाणी जाईल. यावर्षी जर आपण बघितलं तर ऊसाची परिस्थिती आपल्याला देखील माहिती आहे. पाऊस इतका चांगला झालाय आणि आज देखील पाऊस पडतोय. त्याच्यामुळं पुढचा येणारा सीझन आपल्याला आपण दसरा 2 तारखेला आहे आणि 2 तारखेला त्या ठिकाणी आपण तुडी देतोय. 3 तारखेला त्या ठिकाणी तुडून ऊस गाळप चालू करून 15 ऑक्टोबरच्या आधी आपल्या कारखान्याचं जे एक्सपान्शन झालंय त्याची ट्रायल घेण्यासाठी आपण आधी सुरू करून ह्या 10 दिवसामध्ये अण्णा ट्रायल होईल. कारण नवीन मशिनरी सगळ्या टाकल्या. पूर्वी आपल्या कारखान्यामध्ये 220 टन बॉयलर होता, आपल्याला माहिती आहे. 220 टन बॉयलर मध्ये आपली त्या ठिकाणी 8,000च्या पेक्षा जास्त गाळप होत नव्हतं. त्यातर आपल्याला स्टीम कमी पडायची. त्यातर ती जुनी त्या ठिकाणी SKVC आणि जी सिस्टीम होती ती पिंटेबल होती. आता नवीन पद्धतीची जी नवीन सिस्टीम आली ती फॉलिंग फिल्म FFB. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की पूर्वी 50% स्टीम लागायची, आता 32% स्टीम लागेल. गेल्या वर्षी आपण जवळजवळ 16-17 हजार टन त्या ठिकाणी 16-17 कोटी रुपयाचा बघा जिंकला आणि यावर्षी आपल्याला आहे ह्याच्यामध्ये 220 टनात स्टीम मध्ये आपण 14,000 गाळप करू. म्हणजे आपल्याला स्टीम लागणार नाही. नवीन सिस्टीम घेतल्यामुळं आपल्या कारखान्याचं गाळप त्या ठिकाणी अधिकच होईल. आपलं 30 मेगावॉट टर्बाईन होतं त्याला 5.5 मेगावॉटचं त्या ठिकाणी जोड देऊन आज 35 टन. आज आपल्या कारखान्याची डिस्टिलरी वाढवली आहे ती 30,000ची 50,000 ENA प्रकल्प आणि 100 KLPDचा इथेनॉल प्रकल्प. त्याच्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं आपल्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये या वर्षी आपण 20 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलंय आणि 20 लाख गाळप झाल्यानंतर आपल्या कारखान्याचं कर्ज आणि आपल्या कारखान्यावर ज्या अडचणीचे दिवस आहेत ही 2 सीझन जर आपल्याला 20-20 लाखाचे सापडले तर पुढच्या काळामध्ये आपल्या कारखान्याची कुठलीही अडचण राहणार नाही. आपण बघितलं असेल की सरकारनं त्या ठिकाणी मदत केली. या वर्षीचं आपण ऊसाचं बिल, तोडणी, वाहतूक सगळं देत असताना आज आपण एका बाजूला कारखाने अडचणीत असताना आपण मात्र सगळं पहिला हप्ता देऊन आता दिवाळीची तयारी करतोय. कारखाना सुरू होत असताना कारखान्यासाठी या वर्षी साधारणपणे 950 वाहनांना आतापर्यंत 55 कोटी रुपये आतापर्यंत ऍडव्हान्स दिला आणि मग टोळ्या त्या ठिकाणी सज्ज झाल्यात. अजून एक 10-11 कोटी रुपये आता शेवटचा हप्ता दिला की टोळ्या आणतील आणि या 15 दिवसात टोळ्या आणल्या की कारखाना सुरू होईल. आणि मग हे सगळं सांगत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही आपल्या सर्वांची मातृसंस्था आणि ज्यावेळेस विठ्ठल सहकारी साखर कारखाना चांगला जोमात चालतो त्यावेळेस तालुक्यातल्या सगळ्या संस्थांना त्याची नोंद घ्यावी लागते आणि मग आपल्या संलग्न असणारी संस्था विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून आज आपल्याला व्यापारी संकुल काळे, त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून, ग्रेडिंग पॅकिंग सेंटरच्या माध्यमातून, आपल्याला ॲग्रो प्रोसेस युनिटच्या माध्यमातून आपल्याला इथं अजून उद्योग सुरू करता येतील. जसं मगाशी बोलले तसं बापूंनी सांगितलं तसं मार्केट कमिटी जी आपल्या हक्काच्या लोकांना मार्केट कमिटी चालू करता येईल. आत्ताच तात्यांनी पण बोलताना सांगितलं की इथं आपण आठवडा बाजार चालू करू शकतो का. असे वेगवेगळे विषय आज आपल्या कानावर येत आहेत आणि मग त्याच्या दृष्टीनं आपण पाठपुरावा करून
त्या माध्यमातून आपल्याला करणं देखील शक्य आहे. आपल्याला देखील माहित असेल की कॉरिडॉरचं पंढरपुरात त्या ठिकाणी काम होणार आहे. कॉरिडॉरची भविष्यातली आमची मागणी अशी आहे की कॉरिडॉर नदीच्या अलीकडच्या बाजूला व्हावा, जेणेकरून त्या ठिकाणी या बाजूचं, कारण 65 चक्रामध्ये सगळ्या पालख्या आणि इकडं असल्यामुळं इकडच्या भागाचं महत्व त्या ठिकाणी भाव वाढलं पाहिजे. आणि मग हे जर महत्व वाढणार असेल तर आपल्या देखील या संस्थेच्या सगळ्याच बाजूनं त्या ठिकाणी शिंदेसाहेब महत्व वाढणार आहे. आणि हे महत्व वाढल्याशिवाय आपल्या भागात उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी चालना मिळेल. आणि मग आपल्याला प्रोसेस कंपनीच्या माध्यमातून कुणाला उद्योग सुरू करायचा असेल तर त्या माध्यमातून देखील आपण त्याला मदत करूया. मी या निमित्तानं आपल्याला एक अजून सांगतो, 8 तारखेला दुपारी सोमवारी 4 वाजता पंचायत समिती मध्ये त्या ठिकाणी सर्व नॅशनलाइज बँका आणि सर्व बँका ज्या तालुक्यात आहेत त्यांची बैठक बोलवली. आतापर्यंत आबा कधी आमदार बैठक बोलवत होता का? तर अण्णा बैठक बोलवली. परवा मी मागच्या काही दिवसापूर्वी माड्याला बैठकी, त्या बैठकीमध्ये सर्व बँकांना बसवून तुम्ही शेतकऱ्याला का कर्ज देत नाही हा प्रश्न त्यांना विचारला. तो प्रश्न विचारत असताना अण्णासाहेब पाटील महामंडळातनं तुम्ही का पैसे देत नाही, ओबीसी महामंडळातनं, उमाजीराव नाईक महामंडळातनं, PM-JSY, CM-JSY ह्याच्यातनं शेतकऱ्याला कर्ज देत नाही, शैक्षणिक लोन दिलं जात नाही. आज आपल्या शेतकऱ्याला पीक कर्ज देत असताना सिबिलची अट सांगितली जाते. त्याच्या सगळ्यावरती त्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातून बापू आम्ही त्या सगळ्याला लोन देण्यासाठी त्या बँकांवर प्रेशर केला. अशीच मीटिंग आता पंढरपूरची देखील त्या ठिकाणी 8 तारखेला घेतोय. माझं आपल्याला या निमित्तानं आव्हान आहे की आपल्याला आपल्यापैकी कुणाला जर कर्ज कोणची बँक देत नसेल तर तिथं त्या ठिकाणी यावं, तिथंच त्याला जाब विचारू आणि त्याला कर्ज कसं देत नाही या बाबतीत देखील आपण पाठपुरावा करू. हा एक भाग आपल्याला सांगायचा की हे उद्योगाच्या माध्यमातून इथं गाळे घेतले जाते, तिथं व्यवसाय करणार आहे, त्याच्या पाठीशी देखील बँका उभा राहायला पाहिजे. म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहायचं देखील काम करू. आज इथं उद्योग टाकायचा आणि एखाद्याला वाटत असेल मला भांडवल नाही तर भांडवल देण्यासाठी बँकांकडनं तुम्हाला कर्जाची देखील सोय त्या ठिकाणी आपण करू, जेणेकरून तुम्हाला उद्योग करायचा आहे त्या उद्योगाला आम्ही त्या ठिकाणी साथ द्यायला तयार आहे. परंतु आपण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या या सूतगिरणीच्या माध्यमातून जे गाळी व्यापारी संकुल चालू झाले त्याचं लवकरात लवकर हे आपल्याला याकडेच्या त्याकडेला एक्सपान्शन करता यावं आणि याच्या पाठीमागच्या बाजूनं आपण काही बापू जसा विचार केला आहे आबा की याच्या मागच्या बाजूनं गाळे काढायचे आणि मार्केट यार्ड त्याच्या मागणं करायचं. पुढं व्यापारी गाळे होतील, मागच्या बाजूला त्या ठिकाणी मार्केट यार्डासारखे गाळे होतील. कोण त्या ठिकाणी गोडाऊनची मागणी आहे त्याला गोडाऊन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून या जागेचा वापर होईल आणि इथं उद्योग व्यवसाय चालेल, या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. अशा पद्धतीचं नियोजन आपण पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. मला आत्ताच आबांनी जशी एक सूचना मांडली की विठ्ठल परिवाराला एक करायचं काम आबा आपण जसं बापूंवरती जबाबदारी दिली तशी माझी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही म्हणाल त्यात माझी तयारी आहे, माझे अधिकार सगळे तुम्हाला आणि माझी कुठलीही अट नाही, कुठलंही काही नाही, जे तुम्ही सांगाल. आता मला योगायोगानं असं झालं आबा की 2 निवडणुका महत्वाच्या मी उभा असलेली, विठ्ठलची पण आणि विधानसभेची पण ती होऊन गेली. आता पुढच्या निवडणुकीत काय मी कुठं उभा राहत नाही, त्यात सुद्धा मला ऍडजस्ट केलं नाही. आता तर मी आडत राहायचं काय कारणच नाही, जे आहेत त्यांच्यासाठीच आता हे करायचंय. त्यामुळं माझ्याकडनं कुठलीही त्या ठिकाणी अडचण नाहीये. कोरके साहेब आहे तिथं, त्या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी आपण सगळेजण जो आदेश द्याल आपण सगळेजण ज्येष्ठ आहात, आपल्या सगळ्याचा आदेश आम्ही त्या ठिकाणी स्थिर स्थावर मानून आपला जो विचार आहे तो एकसंघता तो नक्की येणाऱ्या काळामध्ये, कारण एका बाजूला जर बघितलं तर मोडी कशी फुटल आणि दुसऱ्या बाजूनं त्याचा कुणाला तरी तिसऱ्याला फायदा करून घेण्याचं काम देखील आज आपल्या सगळ्याच्या कानावरती येतंय. परंतु याचा सगळ्याचा विचार सगळ्यांनी करावा. माझ्या बाजूनं तर मी नक्की
त्या ठिकाणी 100% पाळतोय की आपल्या आपल्यात काय बोलायचं नाही, पण समोरच्याला मात्र काय सोडायचं नाही. त्यामुळं आपल्या आपल्यात बोलायचं मी काय बोललेलो नाही आणि बोलत पण नाही, पण समोरचा एखादा आला तर त्याला मात्र शिगावर घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मग त्या ठिकाणी आपला विचार एकसंघाचा, आपला कारखाना, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की 7,500चा कारखाना झाल्यावर म्हणजे 5,000चा 7,500, त्यावेळेस एक्सपेन्शन मध्ये किती त्रास होतो तुम्ही बघितलं असेल. आता 7,500 8,000 चांगला पापूसमूत चालतोय. 14,000 झाल्यानंतर आपल्याला देखील पार्टी मोठी होणार आहे, कारखाना मोठा होणार आहे आणि ऊस बी तेवढाच. त्यामुळं आज जी बाजूबाजू नाही ती त्या सगळ्याला न्याय त्या ठिकाणी तिथून देता येणार आहे. त्यामुळं कुणावर अन्याय होईल, कुणाला हे आहे. आता मागच्या 3 वर्षात आपण बघितलं असेल तर कुणाचाही चेहरा न बघता त्या ठिकाणी ऊस तोडणं आणि त्या ऊसाला त्या ठिकाणी आपण जो ठरलेला दर आहे तो अचूक देणं, या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी संचालक मंडळ प्रामाणिकपणे घेत आहे. आपल्याला या वर्षीच्या या हंगामाचं बॉयलर आणि मोळी हे दोन्ही कार्यक्रम आमच्या डोक्यात बापू एकत्र घ्यायचे आहेत. कारण 2 कार्यक्रम करायचे आणि वेळ घालवण्यापेक्षा आणि लोकांना पण आणि कारखाना सुरू करायचा आहे, तर यावर्षी ट्रायल करायची असल्यामुळं आमचा विचार आहे की दोन्ही एकत्र कार्यक्रम घ्यायचा. मी आजच आपल्याला सगळ्याला आमंत्रण देतो, त्यावेळेस देखील आमंत्रण येईल, परंतु आज देखील आपल्याला आमंत्रण देतो. आपण जे जे सांगाल ते ते आबा त्या ठिकाणी बापू आम्ही अण्णा आम्ही सगळेजण एकसंघ होऊन पुढच्या दिशेनं पुढं आपला हा विठ्ठल परिवार यांना असतील त्या सोबत असण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करूया. आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढच्या काळात देखील आपला प्रेम आशीर्वाद असाच त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहावं आणि आपल्याला ज्याला जे काही सुचल ते आपण सांगावं. ज्या माध्यमातून इथं आज व्यापारी संकुल गाळे सुरू झालेत, उद्या अजून आपल्या एखाद्याची आयडिया असेल तर ते देखील बापू आपण त्या ठिकाणी आत्मसात करूया आणि या माध्यमातून या संस्थेला नावारूपाला आणून औदुंबर अण्णांच्या स्वप्न त्या ठिकाणी साकार करण्यासाठी, संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण एक दिलाने एक ताकदीनं त्या ठिकाणी काम करत राहूया. आपल्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेषतः दिनकर बापू त्यांचे सर्व संचालक मंडळाने मला या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान केला, आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. गणरायाचं आगमन झालेलं आहे, गणराया उद्या विसर्जन होणार आहे, तर गणरायाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. गणपती बाप्पा